शिवसेनेच्या पक्षनिधीवरून पुन्हा एकदा राजकारण सुरू आहे। पक्षनिधी प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे। शिवसेना पक्षाच्या बँक खात्याची चौकशी केली जाणार आहे। बँक खात्यातून पैसे कोणी काढले याची माहिती मागवल्याचं कळतंय। तर शिवसेना शिंदे गटाच्या तक्रारीनंतर गुन्हे शाखा याचा तपास करणार आहे। ठाकरे गटाने पक्षनिधीतून पैसे काढल्याची शिवसेनेने तक्रार केलेली होती, त्यामुळे आता या निधीवरून राजकारण रंगताना दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? शिवसेनेच्या पक्षनिधीवरून पुन्हा एकदा राजकारण होताना दिसते। जी तक्रार शिवसेनेकडून करण्यात आली होती त्याविषयी चौकशी होणार असल्याचं कळतंय का? अपडेट्स निश्चित आपण बघतो शिवसेना चिन्ह आणि जे शिवसेना नाव हे शिंदे गटाला मिळालंय। मात्र एकूणच जो शिवसेनेचा पक्षनिधी आहे त्यावरती अद्याप शिवसेना शिंदे गटाने दावा केला नव्हता। मात्र ठाकरे गटाकडून हा पक्षनिधी तो काढण्यात आला होता अशा प्रकारचे आरोप सुद्धा शिंदे यांच्याकडून करण्यात आले होते। त्याप्रमाणे त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती। मात्र आता उलट झालेला या ठिकाणी पाहायला मिळते। ठाकरे गटाकडूनच आम्ही पक्षनिधी संदर्भात तक्रार आलेली आहे, त्यांच्याकडून सुद्धा आरोप करण्यात आलेले आहे। त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेची एंट्री आता या प्रकरणामध्ये झालेली आहे। त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून या सर्व प्रकरणाची चौकशी होणार आहे। तसेच बँकेचे अधिकारी असतील यांची सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होईल। त्यामुळे यामध्ये नक्की पैसे कोणी काढले आणि पक्षनिधी कोणी वापरला हे खरं तर या चौकशीतूनच समोर येईल। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या चौकशीतून नेमकं काय समोर येतं बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।